भटकंती विथ नीलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललोय एका वेगळ्या ठिकाणी, एका युनिक ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही कधी गेला नसाल यापूर्वी. आपण आज आलो आहोत मालवणला. मालवणपासून थोड्या जवळच अंतरावर एक काय बेटा वाघाची गुहा आहे आणि त्या वाघोबाच्या गुहा बघायला आम्ही चाललोय. तर मग चला आमच्यासोबत. तब्बल आज 6 दिवसांनी पाऊस थांबला आहे आणि आपण निघालो आहे तोंडवलीला वाघोबाची गुहा बघायला. आणि खूप उत्सुकता लागली की वाघोबाची गुहा नेमकं काय काय असेल. आणि माझी डंबू तर फार खुश आहे की आपल्याला वाघोबा बघायला मिळणार आहे. पण खरंच तिथे वाघ येतो का किंवा नेमकं काय आहे तिथे, चला तर मग बघूया. आता आपण जस्ट मालवणवरून निघालोय. मालवणवरून सर्वसाधारण 17 ते 18 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. चला तर मग आपण पुढची राईड एन्जॉय करू. तर मग पोचलोय आपण तोंडवली या गावामध्ये. गावाच्या मुख्यद्वाराकडेच ही प्राथमिक शाळा लागते आणि शाळेच्या अगदी अपोजिट साईडला हा विशालकाय दगड आहे आणि याच दगडामध्ये ती गुहा आहे असं आम्हाला कळलं. पावसामुळे थोडंसं गवत वाढलंय, थोडं वरती जाणं अडचणीचं होणार आहे, पण इथे छान पायऱ्या आहेत चढायला वरती. खूप शांतता आहे आणि असं हिरवंगार सगळीकडे. तुम्ही बघू शकत असाल तर अगदी रस्त्याच्या जवळच आहे, प्राथमिक शाळेच्या अपोजिट साईडला. श्रद्धा आणि डंबो बहुतेक घाबरतायत की तो वाघ असू शकेल किंवा वाघ असेल. या या वाघ नाही आहे, या वर या, सावकाश या. इतकं सुंदर असं हिरवगार सगळं आहे आणि वरती जाईपर्यंत अशा छान पायऱ्या आहेत. मला पण थोडीशी उत्सुकता लागली नक्की काय आहे त्या गुहेमध्ये. एवढ्या मोठ्या कातळामध्ये असं कोणतं हत्यार वापरलं असेल ही गुहा बनवण्यासाठी. आजूबाजूला थोडासा जंगलमय परिसर आहे. कदाचित वाघ येऊ शकत असेल किंवा येत असेलही. आता पुढे जाऊन थोडस बघतो मी. नाही, इथं कोणत्याच अशा खाणाखुणा वाटत नाहीत की इथे वाघ राहत असेल. अशी छान या पूर्ण कातळामध्ये अशी गुहा कोरलेली आहे. गुहेचा दरवाजाची उंची पण छोटी आहे. आजूबाजूचा परिसर पाहता असं जंगलमय वातावरण आहे. या या वर या वर या, नाही आहे वाघोबा. दंबो थोडीशी घाबरलेली दिसते, पण नाही आहे वाघोबा, नाही आहे. मी थोडासा पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो. तर आतमध्ये अंधार आहे, त्यामुळे नाही, काहीच खानाखुणा जाणवत नाहीये. पण फार पूर्वी कदाचित वाघ इथे राहून गेला असेल किंवा इथं गावातल्या लोकांनी दरवाजा छोटा असल्या कारणाने किंवा वाघाला बघितलं असेल कदाचित, म्हणून वाघोबाची गुहा असं नाव दिलं असेल कदाचित. तर मग एकंदरीत हे ठिकाण खूपच छान आहे.
खरंच मस्ट व्हिजिट करा इथे तुम्ही. खूप शांत वातावरण, खूप प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर. वाघोबाची गोवा पण वाघोबाचं नाहीये. आपण जी आता गुहा पाहिली तेच हे श्रीदेव व्याघ्रेश्वर मंदिर अगदीच थोड्याच अंतरावर आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे वॉकेबल. इथं आल्यानंतर समोर दीपमाळ, उजव्या बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे. आपण मंदिरात प्रवेश केला असा भव्य सभामंडप. थोडं पुढे गेल्यानंतर कदाचित आपल्याला उशीर झाल्यामुळे मंदिर बंद केलं आहे. आपण उघडून आत जाऊ शकतो. आतमध्ये गेल्यानंतर असं दोन्ही बाजूला, कमानीच्या दोन्ही बाजूला वाघोबाची म्हणजे वाघाची चित्र काढलेली आहेत. इथे समोर मोठी समई, नंदी आणि शंकराच्या पिंडीचा आकार आहे. त्याही तुम्ही बघू शकत असाल तर एक छोटा फोटो ठेवलाय वाघोबाचा. चला तर मग पुढच्या प्रवासाला तोंडवली बीचला. जर तुम्ही मालवणला येऊन गर्दीला कंटाळला असेल बीचवर, तर हा एक उत्तम पर्याय आहे तोंडवली बीच, जिथे तुम्हाला बिलकुल गर्दी नाही मिळणार, असा एकांत. आणि आपणच आहोत या बीचचे मालक असं. इथे तुम्हाला बघा छोटस झूम करून दाखवतोय. इथे समुद्रामध्ये रॉक, असा सुंदर समुद्र किनारा आहे हा. आणि जर तुम्हाला एकांत हवा असेल बीचवर आणि शांतपणे काही क्षण घालवायचे असेल आपली प्रिय व्यक्तींसोबत, तर हा समुद्र किनारा बेस्ट आहे तुमच्यासाठी. लांबच्या लांब आहे. आम्ही लास्ट पॉइंटला आलो आहे. पंडोळीचा हा सुंदर बीच पाहिल्यानंतर आपण बीच जवळच असणारं गोपाळकृष्ण मंदिर तळाशील येथं आता पोहोचलो आहोत. मागील हे आहे मागील प्रवेशद्वार. या मागील प्रवेशद्वारावर एक छानशी विहीर आहे कोकणी पद्धतीची, तुम्ही पाहू शकत असाल. आता आपण मागून पुढे चाललो आहे. मंदिराचा परिसर हा असा प्रशस्त आहे. सुंदर नक्षीदार खांब, त्यावर संगमरवरी लादी बसवण्यात आली आहे. डंबोला कृष्णा बघायची घाई झाली आहे. पळते पळते असं प्रसन्न वाटतं मंदिरात प्रवेश केल्यानंतर. असा भव्य सभामंडप, असं प्रसन्न वातावरण, खूपच सुंदर. या इथे राधाकृष्ण प्रेम लावली आहे. खूपच शांत वातावरण आहे इथे. श्रीकृष्णांची एवढी सुंदर मूर्ती इथे आहे, खूपच सुंदर. श्रद्धाने मस्त दर्शन घेतलं. छानसं मंत्रमुग्ध करणारं वातावरण आणि अगदी मंदिराच्या समोर तळाशीची खाडी आहे. मुली आवडली ना तुम्हाला मग बघताय काय? लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.